नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जगदंबा कुशनमध्ये। मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलोय ती टाटा एस गाडी। खूप दिवसापूर्वी आपण टाटा एसचा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर आपण आज बनवतोय। गाडी पाहू शकता MH45 गाडीची पूर्ण रिनोव्हेशन केलेले। गाडी जुनीच आहे पण पूर्ण रिनोव्हेशन केलेले। गाडीला पुढचा बंपर वगैरे, गाडी बार्शीची आहे, तिथून आपल्याकडे बनवण्यासाठी आली। पाठीमागचा हौदा, कॅबिन वगैरे म्हणजे सर्व काही नवीन केलेले। स्क्रॅपिंग मधली गाडी, फक्त नादासाठी यांनी इतका सगळा खर्च केलेला आहे गाडीला, नाहीतर बाकी फक्त गाडी स्क्रॅपच वाहते। पाहू शकताय गाडीला बंपर कसा वाटतोय आता कमेंट मध्ये नक्की सांगा। गाडीचा नंबर पाहून घ्या, बाकी तुम्हाला बाहेरचा लुक दाखवून देतो कसा वाटतोय कसं नाही सांगा। गाडीची जी बॉडी आहे ती औसाची आहे, म्हणजे तिकडे उस्मानाबाद भागातलीच गाडी तिथून आपल्यापर्यंत आली। 180 किलोमीटर त्यांना गाडी बसला आपल्यापर्यंत दोस्तों। 180 का 75 असं काहीतरी आहे हे मापात। गाडी आपल्याकडे आज सकाळी आली होती, आता संध्याकाळ झाली, गाडीचं काम पूर्ण झालं। तर पाहू शकताय गाडी अशा प्रकारे। टाटाचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर इतके दिवस नव्हता, तर तुमच्यासाठी मी घेऊन आलो आता व्हिडिओ। पाहू शकता, तर सुरुवात करूया आपण आपल्या इंटेरियर पासून। तर मित्रांनो पाहू शकता, हे आपलं दरवाजाचं कुशन अशी लाईट वगैरे, कलर कॉम्बिनेशन पण चेंज केलेलं आहे आपण थोडंसं लेदर मध्ये। बाकी सीट कव्हर वगैरे, इथे मोठं सीट बनवलेलं आहे बसण्याच्या हिशोबाने, पलीकडचं सीट, जेणेकरून व्यवस्थित व्हावं। डॅशबोर्डवर कव्हर, स्टेअरिंग कव्हर, तसंच पंजाबी कॅबिन बनवलं हिला। ही पंजाबी कॅबिन म्हणजे पुढं पेटी बसवणे वगैरे बऱ्यापैकी सगळं सेटअप, फॅन टाकून, मिशेलचे ओरिजिनल फॅन, इथं साऊंड बसलेले आहेत। तसेच वर पाहू शकता लाइटिंग सगळी, दिलमध्ये लाइटिंग, बाकी सगळी काही लाइटिंग टोटली वॉटरप्रूफ लॅमिनेशन कोटिंग मध्ये। कुठल्याही प्रकारची लाइटिंग गळणे, बंद पडणे किंवा काही होणे अशातले काही माहिती नाहीये। पाठीमागं राधाकृष्णाचा फोटो वगैरे, बाकी लुक तुम्हाला दिसून येत असेलच कसा दिसतोय। दरवाजाची लाईट वगैरे न्यू प्रकार। तसेच अजून काही अडचणी किंवा काही अजून असतील त्याबद्दल नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। बाकी इथं पाहू शकता रेनबो लाईट, साईडला पण लाईट, बऱ्यापैकी लाईटचं कॉम्बिनेशन असं आहे। गाडी ज्यावेळेस आली होती त्यावेळेस गाडीची कंडिशन खूपच डाऊन होती, तर त्यात आता गाडीचं काम पूर्ण झालंय। तर आता गाडी पाहू शकताय कशी झाली ती। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। धन्यवाद।